माझा बाप कधी मोठ्याने हसला नाही, पण आमच्यासाठी सगळं आयुष्य खर्च केलं. त्याच्या हातावरच्या रेषा नशिबाच्या नव्हत्या, तर त्या होत्या कष्टाच्या जखमा, ज्या त्याने कधी दाखवल्याच नाहीत. शाळेची फी भरताना त्याने स्वतःची स्वप्न थांबवली. आमच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद विकला. रात्री उशिरा घरी येऊन तो थकून बसायचा, पण आम्ही झोपलो की हळूच आमच्या डोक्यावरून हात फिरवायचा. त्याने कधी मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हटलं नाही, पण प्रत्येक घामाच्या थेंबात त्याचं प्रेम दिसायचं. आज तो शांत बसलेला दिसतो, वयाने थकलेला, पण आठवतं कधी काळी तोच माझा सुपर हिरो होता. बाप म्हणजे देवाने पाठवलेला देवदूतच, जो आयुष्यभर स्वतः जळतो फक्त आपल्या लेकरांसाठी. आजची ही भावनिक गोष्ट तुम्ही ऐकत होता सारिका मोरेसोबत. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अशीच नवीन कथा आणि गोष्टींसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.